हाय फ्रेंड, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आता मी रेडी झालेली आहे आणि आज थोडासा वेगळा लुक केलेला आहे, कारण आज जायचं आपल्याला तो म्हणजे महोत्सवमध्ये आहे फॅशन शो. तर चला बघूया. नीलजे लोढा पलवाचा क्वीन असेल, मिसेस, आपण ते सगळं बघणार आहोत. कोण होणार आहे ते आणि कशी काय तयारी केलेली ती पण जाऊन बघूया. तर चला लगेच जाऊन भेटूया आपण महोत्सवमध्ये. या महोत्सवमध्ये मी जाण्यासाठी आज एक मस्तपैकी नेल आर्ट केलेला आहे. हा बघा नेल आर्ट. तुम्हाला मी सगळे फोटो वगैरे त्याचे दाखवणार आहे. आणि हा ID आहे, मी तिचा ID खाली मेन्शन करणार आहे. तर तुम्ही लवकर जा आणि जर तुम्हाला असेच नेल्स पाहिजे असेल तिला लगेच DM करा. तर चलो लेट्स गो, आपण निघूया आता. म्हणजे धर्मराज फाउंडेशन आयोजित नीलजे लोढा पलावा महोत्सव 2026. आजचा दिवस आहे 8वा आणि आज आहे भारतीय संस्कृतीचे सौंदर्य स्पर्धा. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही आपण गणेश पूजनाने करतो. मी आजच्या आयोजक श्रीयुत महेंद्र धर्मा पाटील, त्याचबरोबर त्यांच्या मिसेस वर्षा वहिनी पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पण व्हायचं आहे. त्याचबरोबर आजचे कार्यक्रम युट्यूबला जाऊन सगळ्यांनी सर्च करा आणि आपल्या घ्यावे. महोत्सव 2026 दर्शन भारतीय संस्कृतीचे आणि आयोजक आहेत महेंद्र दादा पाटील. आणि दादा, तुमचा मी सुरुवातीला आभार मानेल की तुम्ही मला ही संधी दिली. खरं तर मी पेन तालुक्यातील खारपाडा हे माझं गाव, तरी पण येथे आज मला एका कलाकाराला काय गरज असते की त्याला एक प्लॅटफॉर्म मिळून देणे खूप मोठी गोष्ट असते. आणि दादा, मी स्वतःला भाग्यवान समजेल की या भूमीमध्ये मला येण्याची संधी मिळाली. माझ्या कलेच्या माध्यमातून थोडंफार का होईना ते योगदान मला देण्यासाठी तुम्ही जी संधी दिली त्याबद्दल खरंच मी जन्मभर ऋणी राहील. आणि माझी अनुराधा ताई ही नेहमी माझ्यासोबत असते. आणि कसं कलाकारांनी एकमेकाला साथ दिली तरच आपण पुढे जाऊ शकतो. आणि आजचा फॅशन शो आणि भारतीय संस्कृती, खरं तर आपली भारतीय संस्कृती खूप मोठी आहे आणि त्याचंच आपल्याला दर्शन येथे करायला मिळणार आहे. माझं नाव सौम्या सुमित कांबळे. मी आता 8 वर्षाची आहे. मी चेंबूरवरून आली आहे. धन्यवाद. माझं नाव आहे विभा किरण कदम. मी 4 वर्षाची आहे. मला खेळायला आणि डान्स करायला खूप आवडतं. धन्यवाद. तो मेला नव्हता, त्याला मार नव्हता. 32 दातांचा बोकड माझे राजाने एकटा फाडला होता. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. आता मी बोलणार आहे शिवरायांची मानवंदना. जंपपरा बादवसु हंपपरा रावणासा दंपपरा दगु कुन्नाचे पवनबारी भापर संपुर तिन्हा पर जोसस धावा दुपदंड पर चिता लुक चुंद पर भूषण बी तुंद पर जयसेम लुगराजे तेजतमा अंश पर कर्णचे मी कंस पर डोमरेचा वंश पर जय शिवराजे, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. सगळ्यांनी ऐका हा. आई माझी पंडितांची, पप्पा माझे आंबेडकर, मी त्यांची छोटीशी सोनपरी, नव्या माधुरी अमोल आंबेडकर. मी सुधागड एज्युकेशन सोसायटी कळंबोली इयत्ता 2री शिकत आहे. धन्यवाद. फेमस डान्सेस भांगडा,
बले बले आहा आहा, शाबा शाबा आहा आहा, पंजाब कैपिटल पंजाब चंडीगढ़। थैंक यू एवरीवन। दादा हो गए। मैं आज पहनी हूँ मराठी साड़ी, महाराष्ट्र की। खूप सुंदर सगळ्यांचे बोललेले आहेत. आस्ते कदम महाराज, गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, स्वर्णरत्न श्रीपती, अष्टोधान जागृत, अष्टपदान वेशित, अलंकार मंडित, शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, पौर पतात पुरंदर, शस्त्रकुलाश शासनाधीश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमो पार्वती पते। म्हणतो वाद दे आणि एक कलाकार म्हणतो आमच्या कलेला दाद देण्यासाठी तुमच्या 2 हातांच्या टाळ्या दे, तुमच्या 2 हातांच्या टाळ्या दे. थँक्यू सो मच. आणि यानंतर छोटे बॉईज वरती या तुम्ही सर्वांनी. छोटे बॉईज सर्वांनी वरती या, छोटी मुलं. सडकने 9 इयर्स का आणि बाल कलाकार, बहिणीचा पाठी राखा, आईचा लाडोबा, बाबांचा अभिमान, नाव माझं ऋत्विज रुपाली राकेश होडगे, ठेवतो मी सर्वांचा मान. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची एक शिकवण होती की आई बाबा ओवीत असावे आणि शिवीत नको. माय नेम इज सिद्धार्थ. मी सुनील दादा पाटील यांना मी व्यासपीठावरती बोलत आहे. आपल्या मंचावरती जस्ट मी दादांना रिक्वेस्ट करते की तुम्ही 2 शब्द आम्हाला मनोगत व्यक्त करायचं आहे. शुभ संध्या. आज आम्ही इथे उपस्थित राहिलोय. या प्लॅटफॉर्मवर जजिंग करण्याची संधी दिली त्याच्यामुळे देव सरांचा आभार मानतो. ऑर्गनायझर टीम, अँकर आणि सगळ्या की रिझल्टवर डिपेंड राहू नका, प्रयत्न करत राहा. मी एवढंच सांगेन की जिंकणारा कधी थांबत नसतो आणि थांबणारा कधी जिंकत नसतो. धन्यवाद. सर्वात आधी तर मनापासून मी खूप धन्यवाद करेल आणि थँक्यू सो मच इथे आम्हाला ॲज अ ज्युरी म्हणून तुम्ही इन्व्हाइट केला. खरंच खूप बरं वाटलं इथे येऊन, कारण एवढ्या छोट्या छोट्या मुलांनी एवढं पार्टिसिपेट केलं आहे. खरं तर इथूनच सुरुवात होते आमची, पण इथूनच अशा स्टेजवरून सुरुवात झाली होती आणि आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो. मी ते एवढीच प्रार्थना करेल, जेवढे पण पार्टिसिपेट इथे आले आहेत थांबू नका, परफॉर्मन्स करत राहावं. जिंकणं हा एक लाईफचा पार्ट आहे. तरी तुम्ही आज जर नाही जिंकलात तरी उद्या तुम्ही जिंकणार, मी हीच अपेक्षा करेन. थँक्यू. त्यानंतर मी समाजसेविका. खरं तर तुम्हाला सांगायला फार आनंद होईल की आमच्या धर्मराज फाउंडेशनमध्ये हा फर्स्ट यानंतरचं पारितोषिक बेस्ट पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट नंबर 11. आजच्या कार्यक्रमाचे जज लाभलेल्या दादांना मी विनंती करते आणि त्याचबरोबर आपल्या आयोजकांना विनंती करते की जी फर्स्ट आलेली आहे तिच्यासाठी जोरदार. मी या ज्या मुलीने आपल्या इथे पार्टिसिपेट केलेलं आहे, जी फर्स्ट आलेली आहे, मी तिच्या मम्मीला विनंती करते की त्याच्या मागचं खूप मेहनत असते, ती आई वडील घेत असतात. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर आमच्या आयोजका सौ वर्षा वहिनी, त्याचबरोबर ही माझी ताई. आज या ताईमुळे मी इथे आलेलो आहे आणि ताईसाठी जोरदार टाळ्या वाजवा.
आयोजक महेंद्रदादा पाटील यांचं एकच हे असं त्यांच्या डोक्यामध्ये की प्रत्येकाला प्लॅटफॉर्म हा भेटला पाहिजे आणि आमच्या आजूबाजूला जेवढे पण काही कलाकार आहेत त्यांना हाच एक मंच आहे की हा मंच त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी खुला असतो. कोणतीही फी वगैरे काही न घेता ते लोक आपल्याला एवढा सपोर्ट करत असतात आणि कोणतीही स्पर्धा सांगू दे, आमचे महेंद्रदादा पाटील आहेत ते कधीच कुठल्या स्पर्धेला नाही बोलत नाही. प्रत्येक स्पर्धा ही त्यांच्यासाठी खूप मौल्यवान असते आणि अशाच नवनवीन स्पर्धा आम्ही या कार्यक्रमामध्ये भाग घेत असतो. थँक्यू सो मच दादा. थँक्यू. आता तू टेन्शन घेऊ नको. खरंच खूप अभिमान वाटतो की मला ताई तुझ्यासोबत मला ही सुद्धा माझी ताई मला इथे मिळाली. खूप छान वाटलं ताई तुमच्यासोबत वर्क करून. तुमचाही अनुभव शेअर करा. खूप सुंदर अनुभव आलाय देव सरांबरोबर आणि आम्ही त्यांच्या नेहमी बहिणी त्यांच्या पाठीशी उभ्या राहू. आणि आज जे मेकअप केलेत हे जर माझ्या कलाकारांना आवडले असतील त्यांनी आवर्जून त्यांचे मत व्यक्त करावे. आणि अनुराधा तर नेहमी माझ्या सोबत असते कॉन्टॅक्टमध्ये, त्याचप्रमाणे आम्ही संपूर्ण टीम एकसाथ पुढे जाणार हे नक्की योगदान देव सरांना देतो आम्ही. थँक्यू सो मच संध्याताई. संध्याताईला ॲक्च्युली मॉडेल हवी होती अनुराधा पाटील, पण कार्यक्रमाचे सूत्र माझ्या हातात होते त्यामुळे सॉरी मी या स्पर्धेमध्ये भाग नाही घेतला. आणि देव सरांना पण मी सांगेल माझी खूप इच्छा आहे एक दिवस तरी तुमच्या स्पर्धेमध्ये मी नक्की भाग घेईल. थँक्यू सो मच. आणि ताई तुला मी शब्द देतो की ज्या माझ्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करशील त्यामध्ये तुला एवढी प्रॉपरली ग्रूमिंग देईल ना की त्या शोमध्ये तू नक्कीच विनर होशील, हा माझा शब्द आहे. आणि मेकअप आर्टिस्ट संध्याताई असेल. आणि संध्याताईबद्दल मला सांगायला आवडेल की ते शिवाजी महाराज चौक संडे मार्केट येथे जवळ असतात. त्यांची मेकअप अकॅडमी आहे. आणि ताईचं एकच शब्द आहे की खूप नाही बोलू शकत ताई खूप छान मला सपोर्ट केलं. आणि अशीच आणि जी ताई एक सांगायला नक्की आवडेल की माणसाने पैशापेक्षा माणसं जोडावी, कारण पैसा आज आहे तर उद्या नाही, पण माणसं ही आपल्यासोबत शेवटपर्यंत असतात असं मला वाटेल. थँक्यू सो मच. वेअर करत आहोत आणि त्याच्यामध्ये काय युनिटी आपण आणखी काय आणू शकतो त्याचं मला असं वाटतं. आपल्या कार्यक्रमाला खूप लावण लागलेली आहे. ड्रॉइंग शिकवलेलं आहे सगळ्यांना. आपण स्वागत करून यांचं त्याचबरोबर वर्षावळींना विनंती करते. खूप सुंदर असा परफॉर्मन्स त्यांनी केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सन्मानचिन्ह त्याचबरोबर प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करायचं. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. टाळ्यांचा आवाज येत नाही. झोप आली सगळ्यांना? झोपू नका, थोडाच वेळ बाकी आहे. यानंतरचं पारितोषिक शुभम दादांना विनंती करते की त्यांनी जायचं आहे आणि फर्स्ट प्राइज आहे त्यांना सन्मानित करायचं. तर जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. कंटेस्ट नंबर 4. यानंतरचं पारितोषिक बेस्ट वॉक. यानंतरचं पारितोषिक बेस्ट पर्सनॅलिटी कॉस्ट्यूम. थर्ड रनर अप. मिसेस कॅटेगरी.
कॅटेगरी प्लीज वरती या. सेकंड रनर यानंतरचं पारितोषिक. तो ताई तुम्ही केल्यामुळे ताईचं मी दादा आभार मानेल, कारण आज येथे जो मी येथे उभा आहे त्याला निमित्त फक्त ताई आहे. ताईचं माझ्यातर्फे एक छोटासा सन्मान. दादा कुठे आहेत आपले? ओके दादा तुम्ही या. आहे. थँक्यू सो मच. असेच नवनवीन कार्यक्रम आमच्या या महोत्सवाला लाभले तर खूप छान होईल. धन्यवाद. तो माणूस स्वतःही पुढे जातो आणि आम्हालाही पुढे नेतो. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि त्यामध्ये अशा जवळपास 500च्या वरती स्त्रियांना तरी मी मॉडेलिंग करून 4 लोकांना पुढे घेऊन गेलो ना, याच्यापेक्षा पुण्य आयुष्यात काहीच नाही. तर कसा वाटला आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि फॅशन शोचा आज कार्यक्रम होता आणि तिथे देवदत्त सरांनी मी फॅशन शोमध्ये पार्टिसिपेट केलं म्हणून नाहीच तर फक्त जस्ट मी त्यांना हेल्प केली, त्यासाठी त्यांनी हे सन्मानचिन्ह दिलेलं आहे. आणि खूप महत्त्वाचं आहे, जो कोणी आपल्याला मदत करतो त्याचं खरंच मी देवसरांकडून शिकले की जो कोणी आपल्याला जर सपोर्ट करत असेल, मदत करत असेल तर त्यांचे आभारी कधीही म्हणायला विसरायचे नाही. तर आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तोपर्यंत नवनवीन ब्लॉग येण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा. बाय.